शालार्थ आयडीसाठी 1,00,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले। सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षिकेकडे शालार्थ आयडीसाठी मिरगणे यांनी 1,00,000 रुपयांची लाच मागितली होती। त्यावर त्यांच्या पतीने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानंतर सायंकाळी 6:30च्या सुमारास 1,00,000 रुपयांची लाच घेताना मिरगणे यांना पकडण्यात आले। बुधवारी रात्री उशिरापर्यंत पुण्यातील बंड गार्डन पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते। मिरगणे यांच्या सेवानिवृत्तीसाठी केवळ 7 महिने बाकी आहेत। राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने SIT स्थापन केली आहे। त्यानुसार विविध जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यावर कारवाई केली जात आहे। असे असताना अजूनही शालार्थ आयडीसाठी लाच घेतली जात असल्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी किती निर्ढावले आहेत हे यावरून स्पष्ट होते।